हालेलुया, हालेलुया. मीका 7:18-20 वचन. मीका 7:18 तू समान देव कोण आहे? तू अधर्माची क्षमा करीतोस, आपल्या भक्ताच्या अवशेषांचे अपराध मागे टाकीतोस. तू आपला राग सर्व काळ मनात ठेवणार नाही, कारण त्याला दया करण्यात आनंद वाटतो. वचन 19 तो पुन्हा आम्हाला दया करेल, आमचे अपराध पायाखाली तुडवी. तू त्यांनी सर्व पापे समुद्राने ओवाळतानीची. वचन 20 प्राचीन काळापासून तू आमच्या वडिलांना शपथ पूर्वक सांगितल्याप्रमाणे याकोबाबरोबर सत्यतेने व प्रभूबरोबर वात्सल्याने वर्तशील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन काय संदीपा की तू समान देव कोण आहे? तू अधर्माची क्षमा करीतोस, आपल्या वतनाच्या अवशेषाचे अपराध मागे टाकीतोस. तो आपला राग सर्व काळ मनात ठेवणार नाही, कारण प्रभूला दया करण्यास आनंद वाटतो. बायबल सांगते की प्रभू आपल्या पापांची, आपल्या धर्माची, आपल्या चुकांची आपल्याला क्षमा करीतो. प्रभू सतत आपल्या मनात मानवाविषयी राग ठेवत नाही. उलट बायबल सांगते प्रभूला दया करण्यास आनंद वाटतो. प्रभू मानवावर दया करतो आणि म्हणून प्रभू मानव जातीची पापे पायाखाली तुडवितो, समुद्राच्या डोहामध्ये फेकून देतो, म्हणजे ती पुन्हा दृष्टीस पडत नाही. प्रभू आपल्या लोकांबरोबर प्रेमाने, वात्सल्याने वर्ततो. वचन सांगते आपला परमेश्वर एक दयाळू परमेश्वर आहे. दया करण्यास त्याला आनंद वाटतो. तसेच तो अधर्माची क्षमा करणारा, पाप तुडविणारा, आपल्या लोकांवर प्रेम करणारा आणि वात्सल्याने वर्तणारा परमेश्वर आहे. देवाकडे विपुल क्षमा आहे. प्रभू आपल्याला विपुल प्रमाणात क्षमा करतो आणि विपुल प्रमाणात आपल्यावर दया करतो. आपले अपराध, आपले पाप तो लक्षात ठेवत नाही, तर तो आपल्याला क्षमा करीत असतो. नेहमी दयेने आणि वात्सल्याने तो आपल्याशी वर्ततो. नाहीतर विचार करा, देवाने आपली प्रत्येक चुका, आपले पाप जर लक्षात घेतलं तर कोणत्या मानवाचा टिकाव परमेश्वरापुढे लागेल? कोणच टिकणार नाही. सर्व लोकांचा नाश होईल, कारण मनुष्य सतत नेहमी चुका करत असतो. परंतु परमेश्वर मानवाला क्षमा करीतो. आपल्याला काय वाटते? आपण अनेक प्रकारच्या चुका केलेल्या आहेत, अपराध केलेले आहेत, मग देव आपल्याला क्षमा करेल काय? हा, देव आपल्याला क्षमा करण्यासाठी तयार आहे. परंतु पुन्हा एक निर्णय घेतला पाहिजे की मी पुन्हा त्या चुकांकडे आणि पापांकडे वळणार नाही. परत पुन्हा त्या चुका करणार नाही. प्रभूकडे विपुल क्षमा आहे. प्रभू ज्या प्रकारे क्षमा करीतो तशी क्षमा मानवाला करणं जड आणि अवघड जाते. प्रभू आपल्या प्रत्येक चुकांची, अपराधांची आणि पापांची क्षमा करीतो, कारण तो क्षमाशील परमेश्वर आहे. दानिएल 9:9 बायबल सांगते आपला परमेश्वर पिता दयेचा आणि क्षमेचा सागर आहे. दया आणि क्षमा परमेश्वराजवळ आहे. तो दयेचा आणि क्षमेचा सागर आहे. दयेने क्षमेने पूर्ण भरलेला. जसा सागर, समुद्र मात्र पाण्याने भरलेला आहे, तसा आपला परमेश्वर पिता दयेने आणि क्षमेने भरलेला परमेश्वर पिता आहे, जो आपल्याला वारंवार क्षमा करतो आणि आपल्या जीवनातली पापे नाहीशी करतो. तो पापांना तुडवितो आणि समुद्राच्या डोहात फेकून देतो आणि पुन्हा ती दृष्टीस पडत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात क्षमा करणारा आपला परमेश्वर पिता आहे. बायबल सांगते स्तोत्रसंहिता 86:5 आपला परमेश्वर क्षमाशील परमेश्वर आहे आणि आपल्या परमेश्वराचा दावा करणाऱ्या लोकांवर तो विपुल दया करणारा परमेश्वर आहे. क्षमाशील परमेश्वर, क्षमा करणारा परमेश्वर, विपुल प्रमाणात क्षमा करणारा परमेश्वर. म्हणून याचकर 16:63 तू जे केले त्या सर्वाची मी तुला क्षमा करीन. प्रभू म्हणतो तू जे केले त्या सर्वाची मी तुला क्षमा करीन. भले तुझ्यातून मोठमोठ्या चुका घडलेल्या आहेत, मोठमोठी अपराध झालेले आहेत, मोठमोठी पापे झालेली आहेत, तरी प्रभू म्हणतो मी तुला क्षमा करीन. काय तू माझ्याकडे वळाव्यास तयार आहेस का? तू आपलं पाप कबूल कराव्यास तयार आहेस का?
आपल्याकडे येईल. प्रभू आपल्याला क्षमा करायला तयार आहे. प्रभू आपल्या पापातून, चुकातून, अपराधातून आपल्याला मुक्त करायला तयार आहे. मोठ्या प्रमाणात क्षमा करणारा परमेश्वर आहे. मानवाला अवघड जाते बघा, कोणी आपल्याला त्रास दिला असेल, छळ केला असेल, अपमान केला असेल तर आपण त्याला क्षमा करू शकत नाही, कारण तेवढं हृदय आपलं मोठं नाही. पण देव मात्र मानवाला क्षमा करीतो. परमेश्वर पिता मानवाला क्षमा करीतो, भले त्याच्यातून किती मोठ्या चुका घडलेल्या असतील. जर तो देवाकडे वळावास तयार आहे तर देव पिता त्याला क्षमा करायला तयार आहे. तर देव पिता त्याच्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी तयार आहे. विपुल प्रमाणात, मोठ्या प्रमाणात प्रभू आपल्याला क्षमा करीतो. आपण लूक 15:11-32 वचनापर्यंत पाहतो. तिकडे एक बाप आहे आणि या बापाला 2 पुत्र आहेत, एक मोठा आणि एक छोटा. तिथे 2 मुलं आहेत त्या बापाला. आणि लहान मुलगा आपल्या बापाला म्हणतो, बाबा आपल्या मिलकितीची, संपत्तीची वाटणी करा, म्हणजे माझा वाटा मला द्या. बाप त्याला काही न म्हणता संपत्तीची वाटणी करतो आणि त्या लहान मुलाला त्याचा वाटा देतो. हा लहान मुलगा संपत्तीचा वाटा आपला गोळा करून दूर देशी जातो. दूर देशी जाऊन आपला पैसा उधळून टाकतो. खाणे पिणे, नाच तमाशा, मोज मजा या सर्व गोष्टीच्या मागे. पैसा होता, अनेक मित्र, अनेक मैत्रीण त्याला येऊन जोडतात. पण जेव्हा त्याचा सर्व पैसा संपून जातो, सर्व त्याला सोडून जातात. त्याच्याकडे काहीच राहत नाही. परिस्थिती इतकी बिकट येते की त्याच्याकडे खायला सुद्धा काही नसते. म्हणून डुकरे चारण्यासाठी तो एका व्यक्तीकडे राहतो. त्या ठिकाणी तर दुष्काळ पडला होता, त्याला कोणीच काही देत नसे. डुकरी खात असलेल्या शेंगा तरी खाऊन आपलं पोट भरावं अशी त्याची इच्छा होती. डुकरी खात आहे त्या शेंगा, बघा अन्न तर नव्हतं मिळत, डुकरांचं अन्न तरी मिळावं, कारण त्याच्यावर कोणी दया करत नव्हते आणि मात्र कोणी त्याला काही देत नव्हते. भुकीताने तो तडफडत होता. तेव्हा त्याला स्मरण झालं, त्याला आठवण झाली, माझ्या बापाकडे जे नोकर चाकर आहे त्यांच्याकडे खाण्याची रेलचेल आहे. माझ्या बापाकडे नोकर चाकरांना पण खायला कमी नाही. मी तर माझ्या बापाचा पुत्र आहे, मी माझ्या बापाकडे परत जाईन आणि बापाला सांगेन, बाबा मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध पाप केलेले, तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. तुम्ही मला आपल्या एखाद्या चाकराप्रमाणे, दासाप्रमाणे ठेवा. आणि हा मुलगा आपल्या बापाकडे येतो. बाप दुरूनच आपल्या मुलाला ओळखतो आणि धावत जाऊन आपल्या मुलाला मिठी मारतो. बघा, बाप ताबडतोब आपल्या मुलाला मिठी मारते, आपल्या मुलाच्या चुका न पाहता. आणि मुलगा बापाला म्हणतो, बाबा मी स्वर्गाविरुद्ध, तुमच्या विरुद्ध पाप केलेले, तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. तुम्ही मला एखाद्या दासाप्रमाणे ठेवा. पण बाप काय सांगतो आपल्या दासांना, लवकर उत्तम जगान माझ्या मुलाला घाला, हातात अंगठी घाला, पायात जोडे घाला, जा पुष्ट वासरू कापा, आपण आनंद उत्सव करू. माझा मुलगा हरवला होता, तो सापडलेला आहे, मेला होता, तो जिवंत झालेला आहे. आणि ते आनंद उत्सव करू लागले. तेव्हा वडील मुलगा, मोठा मुलगा शेतात काम करून आला. त्याने गायरवादन, त्याचा आवाज ऐकला. तेव्हा त्याने आपल्या एका तासाला बोलावून विचारले, काय चालले. तेव्हा त्याने म्हटलं की तुमचा मुलगा आपल्या बापाला परत मिळालेले, म्हणून तुमच्या बापाने पुष्ट वासरू कापून मेजवानी दिलेले. तेव्हा त्याला राग आला आणि तो आज जाईना. तेव्हा बाप बाहेर आला, त्याची समजूत घालू लागला. मुलगा बापाला म्हणतो, बाबा मी इतकी वर्ष तुमची सेवा चाकरी केली, तुमची कोणतीच आज्ञा मोडली नाही, आणि तरी सुद्धा माझ्या मित्राबरोबर मला आनंद उत्सव करण्यासाठी तुम्ही करडू पण दिलं नाही. पण हा मुलगा ज्याने तुमची संपत्ती उधळून टाकली, तुमचं नाव खराब केलं आणि तो आल्याबरोबर तुम्ही पुष्ट वासरू कापलं. त्या बाप म्हणतो, बाला माझं जे काही ते सर्व तुझंच आहे, तरी आनंद उत्सव करणं गरजेचं आहे. कारण हा तुझा भाऊ हरवला होता, तो सापडलेला आहे, मेला होता, तो जिवंत झालेला आहे. तेव्हा वडील मुलगा आपल्या बापाच्या जोडीला जाऊन त्या मेजवानीमध्ये, आनंद उत्सवामध्ये सहभागी झाला. बघा, या ठिकाणी हा मुलगा बापाची संपत्ती, धन सर्व उधळून टाकतो, बापाचं नाव खराब करतो. तरी तो आल्याबरोबर हा बाप आपल्या मुलाला क्षमा करतो, प्रेमाने जवळ करतो, मोठी मेजवानी देतो, मुलांच्या चुका पाहत नाही. वडील मुलगा ज्याने बापाची सेवा केली होती त्याला खटकलं की
वर्ष तुमची सेवा केली, तुम्हाला सांभाळलं, याने काय केलेलं आहे? पण बापाने प्रेमाने त्याची समजूत घातली, बाला माझं जे तुझंच आहे, पण हा तुझा भाऊ आहे, तो परत आलेला आहे, त्याचा स्वीकार करणं योग्य आहे. आणि मोठ्या भावाला पण ही गोष्ट कळाली, हा याच्यामध्ये मला सहभागी व्हायला हवं. पुढे त्याने कुरकुर न करता मोठ्या भावाने सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग घेतला. हा बाप कोण आहे? प्रभू येशू. ही मुलं कोण आहे? एक मुलगा आहे जो धार्मिक, जो मात्र प्रभूमध्ये, दुसरा मुलगा तो आहे जो पापात आहे, पण पाप सोडून प्रभूकडे आलेले आहे. आता प्रभू त्या बाबतीत आनंद उत्सव करत आहे. प्रभू विपुल प्रमाणात आपल्या मुलाला क्षमा करत आहे, आपल्याला क्षमा करत आहे. प्रभू आपल्या चुका, आपले पाप, आपल्या मानव जातीचं पाप पाहत नाही. मोठ्या उद्धारतेने तो आपल्याला क्षमा करत आहे, मोठ्या करुणेने तो आपल्याला क्षमा करत आहे. आपल्या चुका, आपलं पाप न पाहता तो आपल्याला जवळ घेते, तो आपल्याला वेगळीत घेते, आपल्यावर प्रेम करत आहे. इतकी क्षमा आहे परमेश्वरामध्ये, इतक्या प्रमाणात तो आपल्याला क्षमा करत आहे, आपल्या चुका न स्मरता. यशाया वचन सांगते, यशाया 43:25, मीच तो परमेश्वर तुझी पातके स्मरत नाही, मी आपल्याकरता तुझ्या अपराध पुसून टाकितो. प्रभू म्हणतो, मी परमेश्वर तुझ्या चुकांची, तुझ्या पापांची आठवण पण ठेवत नाही. तू काय पाप केले, काय चुका केल्या, मला कसा त्रास दिलाय, हे मी आठवण पण ठेवलेलं नाही. मी विसरले तुझ्या चुका, मी पुसून टाकल्या तुझ्या चुका. प्रभू इतकं प्रेम करतो की त्याला आपल्या पापांची आठवण पण नाही. क्षमा केली त्याने आपल्या मानव जातीला, आणि मोठ्या करुणेने तो आपल्याला जवळ करत आहे. कारण खरा बाप आहे तो, खरा जन्मदाता आहे हा परमेश्वर, जो आपल्या मुलांच्या चुका मात्र विसरत आहे, आपल्या मुलांच्या अपराध पुसून टाकत आहे, आणि दयेने आणि करुणेने तो आपल्याला वेंगीत घेते. मोठ्या प्रमाणात क्षमा आहे परमेश्वराकडे, आणि तो आज आपल्याला क्षमा करायला तयार आहे. बायबल काय सांगते पहा, सूत्र संहितामध्ये पहा महत्वाचं वचन आहे. सूत्र संहिता 130 अध्यायामध्ये 3 ते 4 वचनापर्यंत त्या ठिकाणी देव कसं क्षमा करतो पहा. हे परमेश्वरा, तू अधर्म लक्षात आणशील तरीही प्रभू तुझ्या पुढे कोण टिकाव धरील? देवाने अधर्म लक्षात आणला तर कोणत्या माणसाचा टिकाव लागेल देवापुढे? कोण टिकेल? कारण प्रत्येकामध्ये चूक आहे, प्रत्येकामध्ये पाप आहे, प्रत्येक व्यक्ती छोट्या मोठ्या चुका करतो. जर देवाने पाहिलं तर एकही मनुष्य देवापुढे टिकणार नाही, पण देव क्षमा करतो. म्हणून वचन सांगते, तरी पण लोकांनी तुझे भय धरावे म्हणून तुझ्या ठाई क्षमा आहे. लोकांनी देवाचं भय बाळगावं म्हणून देवाठाई क्षमा आहे. असं असतं तर एकही मनुष्य पृथ्वीत नसता, देव क्षमाशील नसता, क्षमा करत नसता, तर आज एकही माणसाचा टिकाव लागला नसता, ही दुनिया कधीच नष्ट झाली असती. प्रभू आपल्याला क्षमा करीतो. आपले अधर्म, आपल्या चुका तो लक्षात आणत नाही, तर तो मानवावर प्रेम करीतो, आपल्या मानवावर तो करुणा करीतो. क्षमाशील परमेश्वर आहे, करुणा करणारा मात्र परमेश्वर आहे, जो प्रीती करीतो. हालेलुया. आपल्या प्रार्थनेमध्ये असलेले एक कुटुंब आहे, आणि कुटुंबामध्ये मात्र कुटुंब हा मनुष्य, त्याची पत्नी, त्याला एक मुलगा, 3 मुली आहेत. मुलाचं लग्न झालेलं आहे आणि मात्र 2 मुलीचं लग्न झालेलं आहे, एक लहान आहे. हे कुटुंब मात्र या बापाने बांधलेल्या घरामध्ये राहत होते. तेव्हा मात्र मुलाचं त्याने लग्न लावलं अगदी थाटामाटामध्ये. सुंदर रीतीने या माणसाने आपल्या मुलाचं, तरुण मुलाचं लग्न लावलं. लग्न लावल्यानंतर मात्र अगदी 1-2 वर्षानंतरची गोष्ट आहे. ही जी सून आहे ती मात्र घरामध्ये भांडणे करू लागली, घरात त्रास देऊ लागली. घरामध्ये भरपूर वातावरण बिघडलं. अगदी आई वडिलांविरुद्ध मुलगा आणि सून हे दोघे पण गेले, आणि घरामधलं वातावरण पूर्ण बिघडलं. एका रात्री इतकं भांडण झालं की आई वडिलांना आणि लहान बहिणीला, आणि दुसरी बहिणीचं जे लग्न झालं होतं ती गरोदर होती, ती आई वडिलांकडे माहेरी आली होती. पण अशा परिस्थितीमध्ये इतकं भांडण झालं की आई वडिलांना आणि त्या दोन्ही बहिणींना घरातून बाहेर रात्रीच्या रात्री निघावं लागलं. पहा, हे कुटुंब बापाने बांधलेल्या घरातून बापालाच बाहेर पडावं लागलं, आणि हा बाप आपल्या गरोदर मुलीला आणि लहान आपल्या मुलीला आणि आपल्या पत्नीला घेऊन बाहेर उतरून शेतामध्ये जी झोपडी बांधली होती त्याच्यात जाऊन राहू लागला. आणि या घरात मुलगा आणि
सून राहू लागले. हालेलुया, हालेलुया. ती शेतात राहू लागले. मग ब्रदरांनी त्यांना दुरुस्ती करून दिलं, व्यवस्थित रीतीने घर तिथे बांधून दिलं आणि मग तिथे ते राहू लागले. अशा प्रकारे ते कुटुंब तिथे राहू लागलं. मग त्यानंतर 2 वर्षांनी ब्रदरांनी आता त्यांना घर बांधून दिलेलं आहे. त्या आई वडिलांना आणि त्यांच्या त्या लहान बहिणीला तिथे घर बांधून दिलेलं आहे. परंतु हा मुलगा आणि सून त्या चांगल्या घरात राहत होते आणि यांच्यामधलं जे वातावरण आहे ते पूर्ण बिघडलेलं होतं. आई वडील प्रार्थनेत आहे, कुटुंब प्रार्थनेत आहे, पण हा मुलगा आणि सून प्रार्थनेत येत नाही. अशा प्रकारे मात्र या सर्व गोष्टी 2 वर्षापर्यंत या चालू होत्या. जी मुलगी गरोदर होती मात्र तिला तर तिच्या वहिनीने, भावाच्या बायकोने शाप दिला होता की बाळ तुझ्या पोटातच मरेल. तेव्हा ही मुलगी येऊन बाई ब्रदराने भेटले आणि ब्रदराने गोष्ट सांगितली. त्या ब्रदरा म्हटलं घाबरू नको, शाप देऊन तिने तुला शाप दिले पण काही होणार नाही, तू प्रभूमध्ये आहेस ना तर तुला मात्र काही होणार नाही. परमेश्वर व्यवस्थितीने तुला आशीर्वादित करून तू बाळाला जन्म देशील. आणि खरोखर तिची डिलिव्हरी झाली, एक सुंदर मुलीला जन्मही दिला, सर्व व्यवस्थित झालं. तो शाप काही तिला लागला नाही. म्हणजे इतक्या गोष्टी इतकं प्रकारे बिघडलेलं होतं. पण तरी आई वडिलांनी कधी त्या मुलाला सांगितलं नाही आम्ही घर बांधले, आमचं घर आम्हाला दे, आम्हाला तिथे राहायचंय. आई वडील मात्र त्या साध्या मात्र घरामध्ये त्या शेतामध्ये राहू लागले. 2 वर्षांनी ब्रदरांनी स्वतः त्यांना बांधकामाचं सुंदर घर बनवून दिलेलं आहे आणि तिकडे आता ते राहतात. आता 2 वर्षांनी या घराची ओपनिंग होती, प्रार्थना ठेवली होती आणि या प्रार्थनेमध्ये इतर लोक आले पण त्यांचा मुलगा आणि सून तिथे आले नाही. पण दुसऱ्या दिवशी अगोदरच मात्र जेव्हा याचं घर झाल्यानंतर या माणसाला सरकारतर्फे घरकुल आलं होतं. घरासाठी घर बांधायला पैसा आला होता. तर या माणसाने काय केलं, त्याने आपल्या मुलाला ते घर दिलं. ते घरकुल, ते पैसा जो आहे तो मुलाला, भले मुलगा बोलत नाही, भांडण चाललेले, घरातून आई बापाला बाहेर काढलेले, पण तरी या बापाने हे घर जे आलेले आहे ते आपल्या मुलाला दिलं. मग ते जुनं घर जिथे मुलगा आणि सून राहत होती ते घर तोडण्यात आले. जेव्हा आम्ही पाहिलं तेव्हा हा बाप, घर बघा, हा बाप प्रार्थना ठेवलेली आहे, मुलगा आणि सून दोघे आले नाही. पण जेव्हा या मुलाचं घर मोडायचंय आणि आता तिथे नवीन बांधायचंय, हा बाप स्वतः तिथे मेहनत करत आहे, त्या मुलाला मदत करत आहे. भले सून आवाज देत नाही, हाक मारत नाही, बोलत नाही, पण हा बाप तिकडे मदत करत आहे, काम करत आहे. त्या घर नवीन बांधायचंय म्हणून तो हे सर्व तोडफोड करायला, सर्व सामान काढायला. आणि जेव्हा मी पाहिलं, ब्रदरांना म्हटलं की पहा कमालच आहे बापाची, की मात्र इतकं असून सुद्धा या बापाने स्वतःच घरी आपल्या मुलाला दिलं, मात्र अगोदरच आणि नवीन आलं ते पण मुलाला, आणि स्वतः बोलत नाही, मात्र आवाज सुद्धा देत नाही आणि स्वतः जाऊन त्या घराला मदत करत आहे. त्या ब्रदरांनी म्हटलं हा. त्याच्यानंतर मात्र ते घर पूर्ण बांधायला सुद्धा या मुलाचे आई वडील, बहीण, लहान बहीण सुद्धा त्या घराला मदत करत आहे. आणि जेव्हा पुन्हा पाहिलं की बघ ना, या पहा ना, या व्यक्तीने मात्र आई वडिलांना इतका त्रास दिला आणि आज आई वडील आणि बहीण सुद्धा घराला मदत करायला लागलेले आहेत, काम करायला. आणि आता आम्ही जेव्हा पाहिलं ते घर एकदम व्यवस्थित झालेलं आहे आणि पूर्ण फॅमिली, कुटुंब ते घराला मदत करत आहे. किती क्षमा आहे आई बापामध्ये, की इतक्या प्रमाणात आपल्या मुलाला क्षमा करत आहे, कारण ही प्रार्थनेमध्ये. आणि प्रार्थनेमध्ये असल्यामुळे त्यांना या चांगल्या गोष्टीचं ज्ञान मिळालेलं आहे की आमचा मुलगा, आमची सून आमच्याशी असं वागलेले आहेत, पण आम्ही त्यांच्यावर प्रेम करत आहोत. आणि पूर्ण घर होईपर्यंत आई बाप आणि बहीण, लहान बहीण तिकडे मदत करत आहे, काम करत आहे, रात्रंदिवस तिथे मेहनत करत होते. हालेलुया, हालेलुया. क्षमा, कारण बापामध्ये दया असते, आई वडिलांमध्ये क्षमा असते. आपल्या मुलांच्या बाबतीत ही क्षमा परमेश्वरामध्ये. आपण चुकतो, आपण वाईट वागतो, पण आपला स्वर्गीय बाप आपल्याला क्षमा करतो. आपल्याशी दयेने आणि करुणेने मात्र तो वागतो, आपल्याशी प्रीतीने मात्र तो वागतो, आपल्याशी दयेने मात्र तो वागतो, कारण तो आपल्यावर प्रेम करतो. आपण त्याच्यासाठी खास आहोत. अशी क्षमा आपला स्वर्गीय बाप आपल्याला करत आहे. अशा क्षमेने हा स्वर्गीय बाप आपल्याशी वागत आहे. जर खरोखर आज आपण या आपल्या स्वर्गीय बापाचं प्रेम जाणून घेणार, स्वर्गीय पित्याचं प्रेम जाणून घेणार, तर तो आपल्याला मोठ्या उदारतेने क्षमा करणार, आपली बंधने तोडणार, आपली अडचणी दूर करणार, आपली संकटे दूर करणार, आपल्याला अनुग्रहाने, आपल्याला आशीर्वादाने मात्र परमेश्वर
चिंता आपल्याला भरणं? तर आपला प्रभू येशू जिवंत परमेश्वर आहे, अद्भुत परमेश्वर पिता आहे, शक्तिशाली परमेश्वर पिता आहे, जो आपल्या जीवनात आपल्याला सर्व काही देणारा परमेश्वर आहे. हालेलुया, हालेलुया. देवाच्या वचनानुसार, देवाच्या नियमानुसार आपल्याला चालायचे. जर देवाच्या वचनानुसार, नियमानुसार आपण चाललं तर प्रभू आपल्याला अनुग्रह देणार. म्हणून बायबल सांगते, स्तोत्रसंहिता 32 अध्याय 5 वचनात दावीद म्हणतो, मी माझे अपराध तुझ्याजवळ कबूल केले, मी माझे अपराध तुझपासून लपून ठेवले नाही, तेव्हा तू मला माझ्या पाप दोषांची क्षमा केलीस. प्रभू, मी माझं पाप तुझ्याकडे कबूल केलं आणि तू तत्काळ मला क्षमा केलीस. मी माझं पाप कबूल केलं आणि तू मला पापातून मुक्त केलंस. प्रभू आपल्याला क्षमा करणारा परमेश्वर आहे, आपल्यावर करुणा करणारा परमेश्वर आहे, आपल्याला अनुग्रह देणारा परमेश्वर आहे, जो आपल्यावर प्रेम करतो, जो आपल्यावर प्रीती करतो, जो आपली बंधने तोडतो, जो आपल्या जीवनातल्या समस्या दूर करतो, जो आपल्या जीवनातली संकटे दूर करतो. परमेश्वर पिता अनुग्रहाने, प्रीतीने भरणारा मात्र परमेश्वर आहे, जो विपुल अनुग्रह देणारा मात्र परमेश्वर आहे. आणि खरोखर आपण प्रभूवर विश्वास ठेवणार, प्रभूचं वचन आत्मसात करणं, तर प्रभूच्या अनुग्रहाने, प्रभूच्या सामर्थ्याने आणि प्रभूच्या शक्तीने मात्र आपण भरले जाणार. क्षमा करणारा परमेश्वर आहे, अनुग्रह देणारा परमेश्वर आहे, जो क्षमाशील परमेश्वर आहे. मत्ती 9:8 वचनात 2:1-12 वचनात पाहतो, तिथे एक पक्षघाती मनुष्य आहे. जेव्हा मात्र त्याला प्रभूकडे आणण्यात आलं, त्या घरामध्ये दरवाजाला इतकी गर्दी होती की 4 माणसे त्या पक्षघाती माणसाला दरवाजातून येऊ शकत नव्हते. म्हणून त्याने हिंमत हारली नाही, ते घराच्या वर चढले आणि छप्पर खोलून त्या पक्षघाती माणसाला प्रभूकडे सोडलं. तेव्हा त्या 4 माणसाचा विश्वास पाहून प्रभूने त्या पक्षघाती माणसाला म्हटले, मुला धीर धर, तुझ्या पापाची क्षमा झालेली आहे, उठ, आपली बाज उचल आणि चालू लाग. बायबल काय सांगते पहा, प्रभूने म्हटलं, पहिली गोष्ट त्याला म्हटलं धीर धर, तुझ्या पापाची क्षमा झाली. प्रभूने त्याला धीर दिला, त्याच्या पापाची त्याला क्षमा केली आणि म्हटलं, उठ, आपली बाज उचल आणि चालू लाग. ताबडतोब आपली बाज उचलून चालू लागला, आला छपरातून, गेला दारातून, आणलेल्या काठीत उचलून, पण जाताना स्वतःची खाट उचलून गेला. प्रभूने तत्काळ त्याला क्षमा केली आणि त्याचा आजार पण बरा केला. तर आपला प्रभू क्षमाशील परमेश्वर आहे, क्षमा करणारा परमेश्वर आहे, जो विपुल प्रमाणात आपल्याला क्षमा करीतो. आणि म्हणून बायबल सांगते, आपल्या परमेश्वराकडे विपुल क्षमा आहे. यशा 55:7 वचन सांगते, दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनाचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो, म्हणजे तू त्याचवर दया करील. तो आमच्या देवाकडे वळो, कारण तू त्याला भरपूर क्षमा करील. काय सांगते वचन सांगते की मात्र दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनाचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो. प्रभू त्याला भरपूर क्षमा करेल, विपुल क्षमा. प्रभूकडे विपुल क्षमा आहे, भरपूर क्षमा आहे. जर खरोखर आज आपण परमेश्वराकडे वळाव्यास तयार आहोत, तर परमेश्वर आपल्याला विपुल प्रमाणात, भरपूर प्रमाणात क्षमा करायला तयार आहे, विपुल प्रमाणात क्षमा द्यायला तयार आहे. त्याची इच्छा आहे त्याच्या लेकराने त्याच्याकडे वळावं, त्याच्या मुलाने त्याच्याकडे वळावं. तो क्षमा करायला तयार आहे, तो प्रेम करायला तयार आहे, कारण तो आपले अधर्म पाहत नाही, तो आपल्या चुका पाहत नाही, तो आपले पाप पाहत नाही, तर तो आपल्याकडे लक्ष देतो, तो आपल्यावर प्रेम करतो, आपल्यावर प्रीती करतो. असं आहे आपला परमेश्वर. एक मुलगा आपल्या बापाशी भांडण करून मात्र बापापासून दूर गेला, धन संपत्ती घेऊन, आपला वाटा घेऊन दूर देशी गेला. आणि या मुलाने सर्व, जसं की लूक 15 अध्यायामध्ये 11 वचनापासून अशी गोष्ट आहे, तशीच एक गोष्ट आहे, सत्य स्टोरी, सत्य गोष्ट आहे. आणि हा मुलगा मात्र सर्व धन संपत्ती उधळून टाकतो, सर्व नष्ट होते आणि मग त्याला बापाची आठवण येते, त्याला आपल्या बापाच्या प्रेमाची आठवण येते, त्याला आपल्या बापाकडे परत यायचं असते. त्याला समजते, माझ्या बापाने मला कसं लहानाचं मोठं केलेलं आहे, मला वाढवलेलं आहे, मला सर्व काही पुरवलेलं आहे. बापापासून दूर गेल्यानंतर बापाच्या प्रेमाची जाणीव व्हायला त्याला सुरुवात होते. सर्व काही उधळून टाकतो, सर्व संपते, आता त्याच्याकडे काही नसते. तेव्हा तो बापा
होतो. अगदी 2 किलोमीटर पर्यंत जेवढी झाडे होती तेवढ्या सर्व झाडांना बाप हा सफेद कपडा बांधून ठेवतो. मुलगा येत आहे दुरून, तो पाहतो तर काय इकडे झाडाला कपडा बांधलेला आहे. पुढे जसं जातो तसं सर्व उजवी डावीकडे त्याला झाडाला पांढरे कपडे बांधलेले दिसतात. अगदी 2 किलोमीटर पर्यंत तो घराजवळ तो जितकी झाडे ते सर्व झाडांना सफेद पांढरा कपडा बांधलेले. इतक्या तो मात्र बापाकडे येते. बाप दुरून येते, आपल्या मुलाला मिठी मारत आहे, आपल्या मुलाला जवळ करत आहे आणि बापाला सांगतो, बाबा मी तर तुम्हाला एक झाडाला सफेद कपडा बांधायला सांगितलं होतं की मला कळेल की तुम्ही मला क्षमा केले, माझ्यावर प्रेम करता. त्या बाप काय म्हणतो, मी एक झाडाला कपडा बांधला असता कदाचित तुला नसता दिसला तर तू परत गेला असता, तू माझ्याकडे आला नसता. म्हणून जेवढी मला झाडं दिसली तेवढ्या सर्व झाडाला मी सफेद कपडा बांधला की त्याच्यातला एक तरी तुला कपडा दिसावा आणि तू माझ्याकडे यावा. मी तयार होतो तुला मिठी मारायला, तुला जवळ घ्यायला, कारण मी तुला कधीच क्षमा केलेली आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो. हालेलुया, हालेलुया. या बापाने मनात राग धरिला नाही तर मोठ्या करुणेने आपल्या मुलाला क्षमा केली. आज आपलाही स्वर्गीय बाप असाच आहे, जो मोठ्या करुणेने आपल्याला क्षमा करत आहे, आपल्यावर प्रेम करत आहे. काय खरोखर आज आपण प्रभू येशूकडे वळायला तयार आहोत का? खरोखर प्रभू येशूला आपला उद्धार करता, आपला प्रभू आपला तारणारा म्हणून स्वीकार करायला तयार आहोत का? प्रभू आपल्याला क्षमा करत आहे, प्रभू आपल्यावर प्रेम करत आहे, प्रभू आपल्यावर प्रीती करत आहे, कारण आपला प्रभू महान परमेश्वर आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून बायबल काय सांगते पहा, नहम्या 9 अध्यायामध्ये 17 वचनापर्यंत या ठिकाणी इस्रायल लोकांनी परमेश्वर पित्याला इतका त्रास दिलेला, अपमान केलेले, अनादर केलेला आहे, तरी देवाने त्याला क्षमा केली. बायबल सांगते त्याने हुकूम मानण्याचे नाकारले आणि जे आश्चर्यकृत्य तू त्यांच्यामध्ये केली होती त्याची त्याने पर्वा केली नाही. पण त्याने आपली मान ताठ करून एवढे बंड केले की आपल्या दास्य स्थितीत परत जाण्यासाठी त्याने एक नायक नेमिला. पण तू क्षमाशील, कृपालू, दयामय, मंद क्रोध, अति करुणामय देव आहेस, तू त्यांचा त्याग केला नाही. बघा, इस्रायल लोकांनी इतकी देवाला चीड आणली, अनादर केला, अपमान केला, पण तरी देवाने त्यांना क्षमा केली. कारण आपला परमेश्वर पिता दयालू परमेश्वर आहे, अति करुणामय परमेश्वर आहे, मंद क्रोध परमेश्वर आहे, जो आपल्याला क्षमा करतो, जो आपल्यावर प्रेम करतो, जो आपल्या लेकरांचा स्वीकार करतो, आपल्या मुलांना तो स्वीकारतो. जर खरोखर आज आपण परमेश्वराकडे वळाव्यास तयार आहोत तर प्रभू मोठ्या करुणेने तो आपल्याला क्षमा करील, मोठ्या दयेने तो आपल्याला क्षमा करील, आपले सर्व मार्ग मोकळे करील, आपले सर्व अडथळे मात्र परमेश्वर मात्र दूर करील. कारण परमेश्वर आपल्यावर प्रेम करतो, परमेश्वर आपल्यावर प्रीती करतो, देव आपल्यावर करुणा करतो. तो आपल्या जीवनामध्ये आपल्याला सर्व काही मात्र देतो, आपला परमेश्वर पिता. म्हणून विश्वासाने तुम्ही प्रभूला शरण या. तो क्षमाशील परमेश्वर आहे, आपल्याला क्षमा करणारा आपला स्वर्गीय बाप आहे, जो आपल्यावर प्रीती करतो. हालेलुया. एक मनुष्य होता, त्याला एकच मुलगी होती आणि मात्र त्याची बायको आपली मुलगी लहान असतानाच मरण पावली होती. आणि या बापाने मेहनत कष्ट करून आपल्या मुलीला लहानाचं मोठं केलं होतं, वाढवलं होतं आणि मात्र मुलीला चांगल्या प्रकारे शिकवलं होतं. मुलगी मोठी झाली, चांगल्या प्रकारे शिकली, पण या मुलीने जाऊन बापाला न सांगता लग्न केलं आणि डायरेक्ट लग्न करून बापाजवळ येऊन उभी राहिली. विचार करा, बापाला काय वाटेल? बापाला राग आला आणि बापाने मुलीच्या तोंडात एक मारला, ज्याने कधी मुलीवर हात उचलला नव्हता, पण त्या दिवशी हात उचलला. कारण एवढं मोठी गोष्ट मात्र घडलेली होती. ज्या मुलीला त्याने लहानाचं मोठं केलं होतं, वाढवलं होतं, ती डायरेक्ट लग्न करून येऊन बापाच्या जाऊन उभी राहते. बापाला वाईट वाटलं, राग तर सहजच गोष्ट आहे. म्हणून बापाने मुलीवर हात उचलला आणि एक फटका मारला आणि म्हटलं, मुली मला एकच शब्दाने जर तू सांगितलं असतं तर मी काही तुला मनाई केली असती का? पण मुलीला राग आला बापाने हात उचलला म्हणून आणि मुलगी मात्र बापाला सोडून निघून गेली. परत कधीच आपल्या बापाकडे आली नाही. पण बाप मात्र वाट पाहत होता मुलीचा बाप वाट पाहत होता की मुलगी माझ्याकडे येईल, एक दिवस तिला पश्चाताप होईल, माझ्या प्रेमाची कधीतरी तिला जाणीव होईल आणि येईल.
पण मुलगी काय आली नाही. दिवसामागे दिवस, महिन्यामागे वर्ष लोटत चालली होती, पण मुलगी काय बापाकडे आली नाही. आणि दोघी, ही मुलगी आणि त्या मुलीचा नवरा, दोघी मात्र काम करून जीवन जगत होते. परंतु मात्र तेवढ्या पैशात त्यांचं होत नव्हतं. आता त्या मुलीने विचार केला, काहीतरी एखादा बिझनेस, व्यवसाय उभारला पाहिजे, कारण पैसे तू काम करून इतका पैसा येत नव्हता. तेव्हा ती मुलगी आपल्या काकाला भेटली आणि मात्र काकाला भेटली आणि काकाला सांगू लागली की मला बिझनेस करायचंय, मला तू पैशाची मदत करीतोस का? पण काकाने नाकारलं. तेव्हा या काकाने या मुलीच्या वडिलाला सांगितलं, तुझी मुलगी अशा परिस्थितीमध्ये पैशाची फार कमी आहे, एक खोली घेऊन तिथे राहते. तेव्हा या बापाने म्हटलं, माझ्या जी जमीन वगैरे आहे ती सर्व मी विकतो आणि पैसा तुला देतो, तो पैसा माझ्या मुलीला दे, पण सांगू नकोस की मी दिलाय असं. हालेलुया, हालेलुया. या बापाने आपली जी जमीन होती ती सर्व विकली आणि आलेला पैसा आपल्या भावाच्या द्वारे आपल्या मुलीला दिला. काकाने बोलवलं आणि म्हटलं, हा मी तुला पैसा देतो. आणि मात्र त्या मुलीने पैसा घेऊन व्यवसाय केला आणि मात्र ती मात्र घरदार बांधून सुखी जीवन जगू लागली आपल्या पतीसोबत. तरी ती आपल्या बापाकडे आली नाही. अशा प्रकारे वर्षामागे वर्ष लोटून गेली आणि एक दिवस बाप मुलगी एक नाही दिवस एक अशी वाट पाहत असता एक दिवस बाप मरण पावला. हालेलुया, हालेलुया. जेव्हा बाप मरण पावला तेव्हा या मुलीला तिकडे बोलवण्यात आलं आणि मुलगी बाप मेल्यावर तिकडे आली. तेव्हा काका मात्र त्या मुलीला सांगत आहे, कारण बापाने वचन दिलं होतं काकाला, मी जिवंत असेपर्यंत त्या मुलीला सांगू नको की मी सर्व पैसा दिलाय तिला बिझनेससाठी. आणि मात्र जेव्हा बाप मरण पावला तेव्हा काकाला राहवलं नाही. तेव्हा त्या काकाने म्हटलं, मुली आज तू ज्या उंच पदावर आहेस, ज्या दर्जेवर तू आहे, श्रीमंत, गाडी बंगला सर्व तुझ्याकडे, हे सर्व तुझ्या बापामुळे आहे. कारण जो तुला बिझनेस व्यवसाय उभारण्यासाठी जो मी तुला पैसा दिला होता तो माझा नाही, तुझ्या बापाने तुला दिला होता. पण तुझ्या बापाने सांगण्यासाठी मनाई केली होती. बाप तुझी वाट पाहत होता, एक ना एक दिवस तू बापाकडे येशील, पण तू आलीच नाही. आता बाप मेल्यावर तू आलेली आहेस. हालेलुया. तेव्हा ही मुलगी जोर जोरात रडू लागली, ओरडू लागली, पण आता त्याला काही अर्थ राहिला नव्हता. बघा, बाप करुणामय असतो. भले मुलगी आली नाही, पण बापाने मुलीसाठी आपली जमीन जागा विकून सर्व पैसा तिला पुरवला. हाच तो एक बाप जो आपला स्वर्गीय बाप आहे, ज्याने आपलं स्वतःचं शरीर सुद्धा आपल्यासाठी देऊन टाकलं प्रभू येशूने. तो आपल्यावर इतकं प्रेम करतो की पृथ्वी तर त्याने देऊनच टाकली आपल्याला, पण स्वतःचं शरीर सुद्धा दिलं, स्वतःचं रक्त सुद्धा त्याने आपल्यासाठी सांडलं. या स्वर्गीय बापाने, या प्रभू येशूने, जो मोठ्या प्रमाणात आपल्याला क्षमा करतो, मोठ्या प्रमाणात जो आपल्यावर करुणा करतो, तो आहे प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया, हालेलुया. म्हणून आज या स्वर्गीय बापाच्या प्रेमाला अनुभवा, जो आपली प्रतीक्षा करत आहे, आपल्याला क्षमा करायला तयार आहे, जो आपली वाट पाहत आहे. काय प्रभूकडे यायला तयार आहोत का? काय आज प्रभूकडे वळाव्यास तयार आहोत का? जो आपल्याला मोठ्या प्रमाणात क्षमा करायला तयार आहे. इतका आपला करुणामय आपला बाप आहे, आपला स्वर्गीय बाप, ज्याने आपल्या उरल्या पुत्राला क्षमा केली आणि त्याचा स्वीकार केला, त्याची पाप लक्षात घेतली नाही. तो आपला बाप आज आपल्याला क्षमा करत आहे. मोठ्या प्रमाणात त्याच्याकडे क्षमा आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून बायबल काय सांगते पहा, स्तोत्रसंहिता पुस्तकामध्ये 78 अध्यायामध्ये 37 ते 39 वचनापर्यंत तिकडे वचन काय सांगते पहा, कारण त्यांचे मन त्याच्यातही स्थिर नव्हते, शिवाय त्याचा करार त्याने इमानाने पाळला नाही. पण तो कनवालू असल्यामुळे त्याच्या अपराधाची क्षमा करीत असतो, तो नाश करीत नाही. तो आपला कोप वारंवार आवरितो, आपला सगळा संताप भडकू देत नाही. ते नश्वर आहे, वाऱ्यांची झुलूक निघून जाते आणि परत येत नाही, तसे ती आहे त्याची त्याने आठवण केली. बायबल सांगते, इस्रायल लोकांनी वारंवार देवाला चीड आणली, तरी देवाने त्यांना क्षमा केली. ते नश्वर आहे, देवाने आठवण केली आणि जाऊ दे, आणि मोठ्या प्रमाणात देवाने त्यांना क्षमा केली. जसं की गणना 14 अध्याय, जेव्हा मात्र 13 अध्यायामध्ये 12 हेरांना देश हेरण्यासाठी पाठवलं होतं, पण त्याने 12 हेरातून 10 हेरांनी अरिष्ट बातमी दिली. त्यामुळे
आपली 14 अध्याय इस्रायल लोकांनी रडगाणे सुरू केले, कुरकुर करायला लागले, मोशेच्या विरुद्ध, औरोन विरुद्ध दगडमार करायला तयार झालेले. परमेश्वराला त्याने तुच्छ लेखलं. परमेश्वर पिता मोशेला काय म्हणतो, हे कोठवर मला तुच्छ लेखणार, कोठवर मला नाकारणार. तू बाजूला या सर्वांना मी नष्ट करून टाकतो, तुला एकट्याला जिवंत देऊन तुझ्यापासून मी राष्ट्र बनवतो, मी यांना मारून टाकतो. पण मोशे मध्ये आला. पण मोशेने देवाला म्हटलं, दे पिता, तू अन्याय अपराधाची क्षमा करणारा परमेश्वर आहे, तू मंदकृ दयालू परमेश्वर आहे, तू यांना क्षमा कर. तेव्हा देव पिता म्हणतो, मी यांना तुझ्या सांगण्याप्रमाणे क्षमा केलेले आहे. आणि वास्तविक ही पृथ्वी माझ्या वात्सल्याने, माझ्या दयेने, प्रेमाने भरलेली आहे. वचनसंधी गणना 14:18-20 वचना. प्रभूने या लोकांना क्षमा केली, ती कुरकुर केलं होतं, देवाला तुच्छ लेखलं होतं, तरी देवाने मोशेच्या विनंतीने क्षमा केली. पुढे वचन सांगते की मात्र निर्गम 32 अध्याय इस्रायल लोकांनी सोन्याचं वासरू बनवलं, त्याची पूजा करू लागले. देवाला राग आला. देव पिताने मोशेला म्हटलं, मी तुला एकट्याला जिवंत ठेवतो, तुझ्या एकट्यापासून राष्ट्र बनवतो, यांना मारून टाकतो. पुन्हा मोशे आडाला. पुन्हा मोशेने प्रार्थना केली. निर्गम 32 अध्यायामध्ये 30-34, प्रभू जर तू याला क्षमा करत असेल तर ठीक आहे, नसेल तर मला पण क्षमा करू नको, मला पण मारून टाक, मला पण मारून टाक. तर परमेश्वराने म्हटलं, कशाला, ज्याने अपराध केले त्यांचा मी समाचार घेईन. कारण त्यावेळी देवाने निर्णय घेतला होता सर्व लोकांचा नाश करण्याचा. पण मोशे आडाला, म्हणून देवाने त्यावेळी त्यांना जिवंत ठेवले. पण देवाने म्हटलं, मी नक्की यांचा समाचार घेईन शेवटच्या दिवसात. पण त्यावेळी देवाने त्यांना जिवंत ठेवलं, त्यांचा नाश केला नाही. म्हणजे इतके अपराध करून सुद्धा परमेश्वर मध्ये आला आणि परमेश्वर त्याला क्षमा केली. मोशेच्या सांगण्यावरून निर्गम 34:9, तू क्षमा करणारा परमेश्वर आहे प्रभू, तू या लोकांना क्षमा कर. कारण निर्गम 34 अध्याय 6-7, तू दयालू करुणामय परमेश्वर, अपराधाची क्षमा करणारा पण अपराधी जनांची गय न करणारा असा परमेश्वर तू आहे. तू अपराधांची क्षमा करतो, पण अपराधी जे पश्चाताप करायला तयार नाही, पाप सोडायला तयार नाही, त्यांची तू गय करत नाही. पण जर पश्चाताप करत आहे प्रभू, तुझ्याकडे लोक वळत आहे, तर तू त्यांना नक्कीच क्षमा करीतोस, नक्कीच तू त्यांना पापातून मुक्त करीतोस परमेश्वर पिता. म्हणून मोशे देव पित्याला म्हणत आहे. आणि अशा प्रकारे देव पित्याने इस्रायल लोकांना क्षमा केली. आपला प्रभू क्षमाशील परमेश्वर आहे, क्षमा करणारा परमेश्वर आहे. आज जर खरोखर आपण परमेश्वराकडे वळला तर मोठ्या उदारतेने तो आपल्याला क्षमा करणार. स्तोत्रस्थित 103 देतील, तो तुझ्या दुष्कर्माची क्षमा करीतो आणि तो तुझे सर्व रोग बरे करीतो. स्तोत्रस्थित 99 अध्यायामध्ये 8, हे परमेश्वर आमचा देवा, तू त्याला उत्तर दिले, तू त्याला क्षमा करणार असा देव होतास, तरी त्यांच्या कृत्याबद्दल त्या शासन करीत होतास. त्यांच्या कृत्याबद्दल त्याला शासन पण केले आणि तू त्यांना क्षमा सुद्धा केले, पण त्यांचा नायनाट केला नाही, तो नाश केला नाही. आपला परमेश्वर क्षमा करणारा देव आहे, मोठ्या करुणेने क्षमा करणार आहे. रोमक्रसपत्र 10:21, ओ आज्ञा मोडणाऱ्यानो, उलटून सुलटून बोलणाऱ्या लोकांनो, मी सारा दिवस हात पसरून उभा आहे. म्हणतो मी संपूर्ण दिवस उभा आहे हात पसरून, या मी तुम्हाला वेंगीत घ्यायला, उचलायला तयार आहे, क्षमा करायला तयार आहे, हात पसरून उभा आहे. त्याला माहिती आहे आपण पापी आहोत, आपण मानव अधर्मी आहोत, तरी तू प्रभू उभा आहे आपल्याला वेंगीत घ्यायला. लहान मुलाला आईने फक्त साथ केले, बोलायची गरज नाही, मुलाला कळते माझी आई मला उचलणार आहे, मला वेंगीत घेणार आहे. ताबडतोब बाळ धावत येणार. आपल्याही देवाने हात पसरून ठेवल्यात. तो म्हणत आहे, या मी तुम्हाला उचलायला, वेंगीत घ्यायला तयार आहे, या माझ्या मुलानं. बोलावीत येतो. आपले अपराध तो पाहत नाही, आपल्या चुका तो पाहत नाही, तर आपल्यामध्ये तो प्रेम पाहतो, आपल्यावर तो प्रेम करीतो. आणि म्हणून तो आपल्याला दयेने क्षमा करायला आणि दयेने स्वीकार करायला तयार आहे आपला परमेश्वर पिता. हालेलुया. बायबलमध्ये बऱ्याच गोष्टी प्रभूने त्यांना क्षमा केली, जसे की मात्र युहान 8:11, पापी स्त्री, पाप करताना पकडण्यात आलेलो शास्त्री परिषदेला प्रभूकडे घेऊन आले दगडमार करण्यासाठी. प्रभूला म्हणत आहे, आम्हाला मोशेचं नियमशास्त्र आहे, मोशेच्या नियमशास्त्रात असं दिले, अशा दगडमार करून मारून टाकावे. प्रभूने जमिनीवर लिहू लागला त्यांची पापे, कोणी पाप जास्त केले, कोणी कमी केले, प्रभूला माहिती. प्रभूने म्हटलं, तुमच्यातील ज्या कोणी पाप केले नाही त्याने पहिला दगड त्याच्यावर टाकावा.
त्या वृद्धापासून वृद्धापर्यंत तर थेट शेवटल्या माणसापर्यंत सर्व लोक निघून गेले. कोणी मात्र त्या बाईवर दगड मारला नाही. सर्व निघून गेल्यानंतर प्रभूने तिला म्हटलं, बाई तुला कोणी दंड ठरवला नाही? तिने म्हटलं नाही. प्रभू म्हणतो जा, मी तुला दंड ठरवत नाही, म्हणजे मी तुला क्षमा करतो, पण ह्या पुढे पाप करू नकोस. प्रभूने तिला क्षमा केली आणि पुन्हा एक नवीन जीवन जगण्याची मात्र तिला प्रेरणा दिली. पुढे वचन सांगते लूक 7:36-50 ही पापी स्त्री होती. प्रभू ज्या पुरुषाच्या घरी भोजनात बसले होते तिथे आली. रडून तिने पश्चाताप केला. ती बोलली नाही, तिच्या अश्रूमध्ये पश्चाताप होता. तिने आपल्या अश्रूने प्रभूचे पाय भिजवले, केसाने पुसले, प्रभूच्या पायाचे मुखे घेतले, प्रभूला सुगंधित तेल लावले. सिमोन परुषी मनात विचार करू लागला, हा संदेश असता तर आपल्याला शिवत असलेली स्त्री कुणाला कळलं असतं. पण प्रभूने म्हटलं, सिमोना मला तुला काही सांगायचंय. एका सावकाराचे 2 कर्जदार होते, 500 रुपये आणि 50 रुपये देणे. दोघे पण कर्ज फेडू शकले नाही. म्हणून सावकाराने म्हटलं की मात्र सावकाराने त्या दोघांना क्षमा केली. तर त्या दोघांपैकी सावकार अधिक प्रेम कोण करेल? त्यांनी म्हटलं ज्याला 500 रुपये क्षमा केली तो. प्रभूने म्हटलं ठीक बोललास, तू या स्त्रीला पाहतोस ना, मी तुझ्या घरी आलो, तुम्हाला तुला पाणी दिले नाही, पण हिने आपल्या अस्वाने माझे पाय भिजवले, केसाने पुसले. तू माझ्या डोक्याला तेल लावलं नाही, पण हिने मला सुगंधी तेल लावलं. तू माझा मुक्का घेतला नाही, पण आल्यापासून माझ्या पायाचे मुक्के घेण्याचे थांबवले नाही. यावर हिची पुष्कळ प्रीती हे जाहीर करते की हिची पुष्कळ पापे क्षमा झालेली आहेत. कारण जो थोडीशीच प्रीती करतो त्याच्यात थोड्याशाच पापांची क्षमा झाले, जो जास्त प्रीती करतो त्याच्यात जास्त पापांची क्षमा झाले. बघा या स्त्रीला लोक पापी दृष्टिकोनाने पाहत होते, पण प्रभूने तिच्या सर्व विपुल पापांची क्षमा केली. आणि तिला पाठवताना काय म्हटलं, बाई तुझा विश्वास तुला तारलेला आहे, तुझा विश्वास तुला तारलेला आहे, शांतीने जा. आणि ती शांतीने आपल्या घरी गेली. पापामुळे शांती नव्हती, उद्धार होता. पण जेव्हा तिने आपला पाप कबूल केला, प्रभूने मोठ्या प्रमाणात तिला क्षमा केली, तिचा उद्धार केला, तिला शांती दिली. प्रभूने तिच्या चुका शोधल्या नाही, उलट तिचा सन्मान केला. मार्क 14:6-9 प्रभूने म्हटलं, ज्या ठिकाणी तुम्ही स्वार्थीची घोषणा करतील त्या ठिकाणी हिने माझ्यासाठी काय केले हे पण हिच्या स्मरणात सांगण्यात येईल. आज ज्या ठिकाणी प्रभूची घोषणा होते त्या ठिकाणी स्त्रीविषयी सांगण्यात येते की प्रभूने तिला क्षमा कशी केली, तिचं जीवन कसं बदललं. प्रभू बरोबर घोषणा, प्रभूने पाप पाहिलं नाही, प्रभूने तिला क्षमा केली, कारण ती प्रभू पुढे झुकली. काय आज आपण इतक्या मोठ्या प्रमाणात एकमेकांना क्षमा करायला तयार आहोत का, ज्या प्रकारे प्रभू आपल्याला क्षमा करत आहे. आपण पण चुकलेले आहोत, आपण पण चुका केलेल्या आहेत, आपण पण मोठे गुन्हेगार आणि अपराधी होते, पण प्रभूने आपल्याला मोठ्या प्रमाणात क्षमा केली. मोठ्या करुणेने त्याने आपल्याला जवळ केलं, कारण तो आपल्यावर प्रेम करतो. त्या प्रकारे आपणही क्षमा केली पाहिजे. परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, प्रभू आपली बंधने तोडणार, प्रभू आपल्या संकटातून आपल्याला मुक्त करणार. कारण आपला प्रभू येशू महान परमेश्वर आहे. या परमेश्वर चरणी या, आपली पापी कबूल करा, आपण पश्चाताप करा आपल्या पापांबद्दल. प्रभू तुम्हाला क्षमा करायला तयार आहे आणि एक नवीन जीवन बहाल करण्यासाठी तो तुम्हाला तयार आहे. एक नवीन जीवनाला तुम्ही सुरुवात करू शकणार, एक पवित्र जीवनाला, कारण प्रभू आपल्याला क्षमा करत आहे. हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.